कोविड काळात विरोधी पक्ष संसदेत उपस्थित नसताना केंद्र सरकारनं देशातील 29 कामगार कायदे रद्द केले आणि 4 नव्या श्रमसंहिता लागू केल्या। 21 नोव्हेंबर 2025 पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। त्याला विरोध म्हणून सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स अर्थात सीटूच्या वतीनं कागल तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। सीटूच्या वतीनं कागल तहसील कार्यालयासमोर निदर्शनं झाली। केंद्र शासनानं देशातील जुने 29 कामगार कायदे रद्द करून 4 श्रमसंहिता संसदेत संमत केल्यात, पण त्याला BMS वगळता अन्य 10 केंद्रीय कामगार संघटनांनी विरोध केलाय। नव्या 4 श्रमसंहितांची अंमलबजावणी म्हणजे मनुस्मृतीच्या नावानं केलेला कायदा आहे। त्यातून कामगारांच्या मूलभूत हक्कांवर गदा येणार असल्यानं हा कायदा रद्द करण्याची मागणी सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी केली आहे। नवीन कायद्यानुसार कामगारांना 12 तास काम करावं लागणार आहे। तसंच श्रमसंहिता लागू होण्यापूर्वी 45% कारखाने कामगार कायद्याबाहेर होते। आता 70% कारखाने फॅक्टरी ॲक्टच्या बाहेर जाणार असून 4 श्रमसंहिता मालक धार्जिणे आहेत असा दावा करण्यात आलाय। या आंदोलनात कॉम्रेड शिवाजी मगदूम, विक्रम खतकर, राजाराम आरडे, यल्लप्पा पाटील, साताप्पा पाटील, KY पाटील, मनीषा पाटील, संगीता कामते, वनिता लाड यांच्यासह सीटूचे पदाधिकारी आणि कामगार सहभागी झाले होते।